दिसले। धनंजय मुंडे, समीर भुजबळ, छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे हे सगळे महत्त्वाचे सरकारमधले नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्यानं ओबीसी आंदोलक आणि लक्ष्मण हाके हे सरकारच्या भूमिकेवर टीका करतात। कालच ओबीसी शिष्टमंडळाची आणि सरकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडली। या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। पण तोंडी आश्वासनांवर आम्ही विश्वास ठेवणार नाही, आम्हाला लेखी आश्वासन द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। गेल्या 10 दिवसांपासून ओबीसींच्या हक्कांसाठी, ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये उपोषण करतायत। विविध ओबीसी संघटनांचा त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा मिळतोय। 60% समाजाच्या भावनांकडे सरकार संवेदनशीलपणे पाहत नाही असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला होता। सध्या आपण दृश्य पाहतोय, मंत्री उदय सामंत पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन, अतुल सावे, समीर भुजबळ, छगन भुजबळ, उदय सामंत या सगळ्या नेत्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। त्यासोबतच काही अधिकारी देखील या शिष्टमंडळात आहेत। अर्थात हे शिष्टमंडळ आता जाऊन लक्ष्मण हाकेंसोबत नेमकी काय वाटाघाटी करणार आणि या भेटीतून नेमका काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काल शिष्टमंडळासोबत एक बैठक झाली आणि आता पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी येत आहे, काय घडतं? सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती पोहोचलेलं आहे। ज्या शिष्टमंडळात छगन भुजबळ आहेत, मंत्री अतुल सावे आहेत, धनंजय मुंडे आहेत आणि इतर ओबीसीचे नेते आहेत। हे 12 लोक या ठिकाणी विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळातच हे इथून वडीगोद्री येथे रवाना होतील आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधतील। आता या उपोषणकर्त्यांचं समाधान करण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। साधारणपणे तासाभराचा प्रवास आहे या शिष्टमंडळाचा वडीगोद्रीपर्यंत जाण्याचा आणि वडीगोद्री कृष्णा, काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचू शकत नाही, पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू। तर पुढच्या तासाभरामध्ये सरकारचं हे शिष्टमंडळ वडीगोद्री इथे उपोषणस्थळी पोहोचेल। गेल्या 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके ओबीसींच्या हक्कांच्या संवर्धनासाठी, आरक्षणासाठी इथे उपोषण करतात। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भात सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, 54 लाख कुणबी नोंदी कशा प्रकारे दिल्या गेल्या त्याची माहिती द्यावी, त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या नोंदी रद्द कराव्यात अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा आपल्या मागण्यांवरती, आपल्या भूमिकांवरती ठाम आहेत। त्यामुळे या पेच प्रसंगातून सरकार नेमका कसा मार्ग काढणार आणि ही दोन्ही आंदोलनं थांबवण्यामध्ये सरकारला यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या वडीगोद्री इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत। अगदी काही वेळातच सरकारचं हे 12 जणांचं शिष्टमंडळ वडीगोद्री इथे जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेईल। पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, शिष्टमंडळ विशेष विमानानं छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती पोहोचलेलं आहे। ज्या शिष्टमंडळामध्ये अतुल सावे आहेत, छगन भुजबळ आहेत, मंत्री धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी या शिष्टमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रकाश शेंडगे असतील, इतर 12 सदस्यांचं हे शिष्टमंडळ आहे आणि हे आता विमानतळावरती पोहोचलेलं आहे। इथून काही वेळातच ते वडीगोद्री या उपोषण स्थळावरती, जिथे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात 2 उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत, संजय हाके आणि गायकवाड, त्यांची ते भेट घेतील आणि त्यानंतर त्यांचं समाधान करण्यात त्यांना यश येतं का हे पाहावं लागेल। कारण की त्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत की ज्या नोंदी दिल्या गेल्या त्या नोंदी या ठिकाणी रद्द करण्यात याव्यात, त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही याचं लेखी द्यावं, अशा प्रकारची मागणी उपोषणकर्त्याची होती। आता या शिष्टमंडळाने लेखी या सगळ्या संदर्भात आणला आहे का, किंवा हे जे मंत्री आहेत यांच्या त्यांच्याशी जी बातचीत होईल
आणि त्या बातचीतीनंतर त्यांना समाधान होतंय का हे देखील पाहावं लागेल. मात्र इथून 1 तासाचा प्रवास त्यांना वडीगोद्रीपर्यंत आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर उपोषणकर्त्याशी सुरुवातीला हे संवाद साधतील. कालच्या बैठकीमध्ये काय काय घडलं, काय काय आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्या संदर्भात त्यांना सांगितलं जाईल. मात्र जी कालपासून जी उपोषणकर्त्यांची मुख्य मागणी होती किंवा इतर मागण्या ज्या होत्या त्यातली मुख्य की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही याचं लेखी हवं आणि लेखी मिळाल्यानंतरच या ठिकाणी आम्ही माघार घेऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये उपोषण करण्यात. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे. उपोषणकर्त्यांचं समाधान करणं आणि मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करणं हे सध्या गरजेचं आहे. लक्ष्मण हाके यांनी आपल्या काही मागण्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्या मागण्या सरकार कशा पद्धतीनं मान्य करतं आणि या उपोषण आंदोलनावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर सरकारमधले काही महत्त्वाचे मंत्री, काही नेते हे सध्या छत्रपती संभाजीनगर इकडे पोहोचलेले आहेत. सरकारचं हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेणारे गेल्या साधारण वर्षभरापासूनच महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा सातत्यानं धगधगता राहिलाय. सुरुवात झाली मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून आणि त्यानंतर ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवण्याच्या त्यांच्या मागणीनंतर, त्यांच्या हट्टानंतर ओबीसी समाज देखील तेवढाच टोकाचा आक्रमक झाला आणि त्यांनी देखील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये ही मागणी लावून धरली. सरकारनं सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करावा, 54 लाख कुणबी नोंदी नेमक्या कशा प्रकारे दिल्या गेल्या त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशा काही प्रमुख मागण्या लक्ष्मण हाके यांनी समोर ठेवलेल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं ही प्रमुख मागणी आहे. तोंडी आश्वासनांवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवला जाणार नाही, लेखी आश्वासन मिळालं पाहिजे अशी मागणी